हे विनायक राऊत बोलले। पहिलं उद्धव ठाकरे त्याच्यासाठी यावे लागतील आणि साहेब काय बोलतात ना त्याला मागे त्यांची काय गणितं असतात। नेत्यांच्याबद्दल काही बोलणं हे साहेबांनी कधीच खपून घेतलेलं नाही आणि विनायक राऊतांचेच दिवस आता संपत आलेले आहेत। 5-10 लोकांमध्ये आता त्यांना सभा घ्यावी लागते। ही परिस्थिती त्यांच्यावर का आली हे अगोदर त्याचा आढावा त्यांनी करावा आणि धमकीची वार्ता तर आमच्यावर करूच नाही। आम्ही राणे आहे, आम्ही घरातच घुसतो विरोधकांच्या, आम्ही काय कसली पर्वा करत नाही। आणि विनायक राऊत हे समोर मी अनेक वेळेला बघितलं आहे, राणेसाहेबांच्या पाया पडताना पण आम्ही बघितलेलं आहे, राणेसाहेबांच्या बॅगा काढताना आम्ही फ्लाईटमध्ये बघितलेलं आहे। पत्रकारांसमोर विनायक राऊत काय बोलतात आणि समोर आल्यावर कशी कडी पातळ होते हे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो आणि CCTVमध्ये आहेत। समोर आल्यावर दादा दादा करत विनायक राऊत कसे बोलतात साहेबांशी, फक्त तिकडे उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी। आणि उद्धव ठाकरे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भाषण करतात, ते काय नवीन नाही सांगण्यासारखं। कुत्रा कसा पिसाळतो तशीच भाषणं करतायत उद्धव ठाकरे, तर त्याच्यामध्ये वेगळं काय? आमच्या नेत्यांबद्दल बोलल्यावर आम्ही ऐकून घेणार काय? आमच्या नेत्यांबद्दल इकडे बोलला, मी गुहागरला गेलो ना,